नमस्कार अमरावती। आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 4:30च्या सुमारास ही एक दुर्घटना आपल्या डफरीन हॉस्पिटलचं जे आपलं NICU आहे त्याच्यामध्ये घडलेली आहे। यामध्ये एकूण 39 बालके त्या ठिकाणी होते, 2-3 विंग्स मिळून। त्यामध्ये 3 बालकांचा या सर्व आगीच्या दरम्यान आणि जे धूर त्याच्या पश्चात झाला आगीच्या त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे आणि 36 बालकांना आपल्याला तिथून रेस्क्यू करण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं। त्यामध्ये जे 36 बालकं आहेत ते आता वेगवेगळ्या आपण हॉस्पिटलमध्ये रेफर केलेले आहेत। त्यामध्ये PDMCमध्ये 11 मुले आपले सध्या त्या ठिकाणी ॲडमिट आहेत, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 5 आहेत, मुर्के हॉस्पिटल येथे 8, होप हॉस्पिटल येथे 6, पारिजात हॉस्पिटल येथे 2 आणि 4 बालकांना आपण त्यांच्या मातांसोबतच त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। तर जे 36 बालकं आहेत त्यांच्या पूर्ण तब्येतीवर आपण आता पूर्ण लक्ष ठेवून आहे आणि सर्व हॉस्पिटल्सला आम्ही बोलणं झालेलं आहे आणि यापैकी 3 हॉस्पिटलला तर आमच्या व्हिजिट्स पण झालेल्या आहेत आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारची फीस ही या मुलांच्या पालकांकडून आकारायची नाही। विनामूल्य हे त्या ठिकाणचं त्यांना इलाज करायचा आहे। त्याचं काय प्रोव्हिजनिंग करता येईल ते आम्ही त्या ठिकाणी करू, पण ह्या बालकांचे जे पालक आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची फीस आकारू नये अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत। आज माननीय आरोग्यमंत्री महोदय यांचीसुद्धा दुपारी अमरावती येथे भेट दौरा त्या ठिकाणी आयोजित आहे। ते सुद्धा त्या ठिकाणी अधिक जे काही आणखी शासनातर्फे याच्यात मदत होऊ शकते त्याच्याबद्दल ते आपल्याला सांगतीलच। ज्या वार्डात ही आग लागली त्या ठिकाणी व्हेंटिलेटरवर 1 मुलगा आणि त्याच्या बाजूला 8 वॉर्मर्स असे 9 मुलं त्या ठिकाणी आपले होते आणि जे व्हेंटिलेटरवर जो मुलगा होता आणि त्याच्या बाजूला जे आणखी एक बालक होता असे 2 आणि आणखी एक तिसरा 3 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या वॉर्डमधल्या आणि 6 मुलांना आपण तिथून बाहेर काढलेलं आहे। सर, व्हेंटिलेटर ऑडिट झालं होतं का, काय माहिती आहे? मी आता तेच डॉक्युमेंट्स चेक करत होतो, तर त्याचे जे वेगवेगळे पॅरामीटर आहेत, काही समजा वॉर्मर्स असतात तर त्याची कॅलिब्रेशनची डेट आहे, तर ते सगळं त्या ठिकाणी झालेलं आहे। फक्त याच्यामध्ये आता ती जी कंपनी आहे शिलर कंपनी, याचा जो पुरवठा आपल्याला झाला होता, पुरवठादारकाला पण नागपूरहून आम्ही बोलवलेलं आहे, त्यांनी पण त्याचं जो इक्विपमेंट आहे त्याचं एक प्रकारचं ॲनालिसिस करावं, कारण असंच एक घटना 2023मध्ये पण इथे रिपोर्ट झालेली आहे। त्यामुळं वारंवार जर असं होतं आहे आणि इक्विपमेंटमध्ये काही त्या ठिकाणी फॉल्ट आहे का हे चेक करण्यासाठी आम्ही त्यांनाही बोलवलेलं आहे। आमची पोलिसांची फॉरेन्सिकची टीमही सकाळी त्या ठिकाणी येऊन गेली। आम्ही सगळे जे माहिती आहे एक प्रकारचे आपण म्हणता येईल जसे सर्टिफिकेशन्स म्हणा किंवा काही आपल्याला फॉल्ट व्हिजिबली दिसतो आहे का, या सगळ्या माहिती आम्ही घेतो आहे आणि पूर्ण याच्यामध्ये चौकशी ही डिटेलमध्ये केली जाईल आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला निष्कर्षाप्रती पोहोचता येईल। सर, फायर ऑडिट झालेलं आहे, फायर ऑडिट झालेलं आहे, फायर लागल्यानंतर फॉगर लागले नव्हते, फायर फॉगर सुरू झालं नव्हतं, त्यामुळे आग जे आहे ते मोठ्या वाढमध्ये पसरल्याचं बोलत होतं। हे फायर ऑडिट हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या ठिकाणी त्यांनी अप्लाय केलेलं आहे। आता ते एक एजन्सी नेमणूक करून त्याचं ते फायर ऑडिट करत असतात आणि राहिला प्रश्न त्या जे स्प्रिंकलर्स जे चालू नाही झाले तर आता फॉगर्स किंवा स्प्रिंकलर जे चालू नाही झाले तर आताच जे PWD इलेक्ट्रिकलचे पण कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी सांगितलं की नॅशनल बिल्डिंग कोडच्या अनुसार जे ऑपरेशन थिएटर म्हणा किंवा आपले जे अशा पद्धतीचे जे NICU आहे त्याच्यामध्ये आपण हे जे स्प्रिंकलर्स आहे ही सिस्टीम त्या ठिकाणी लावत नाही आणि आपण जे एक प्रकारचं मॅन्युअली आपण फायर एक्सटिंग्विशर जे वापरतो आपले जे CO2चे तेच आपण त्या ठिकाणी वापरत असतो असं त्यांचंही हे आहे। पण ज्या अर्थी आता आपण तिथे सिस्टीम लावलेली होती आणि ती योग्य वेळेत काम नाही केली तर त्याची पण आपण चौकशी त्या ठिकाणी करणार आहे, पण ही वस्तुस्थिती आहे की ते स्प्रिंकलर सिस्टीम काम नाही केलं।